इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1. तर यामध्ये कंटेंट काय काय बघा. पहिला म्हणजे ह्यामध्ये हा जो पेपर जो आहे तो काय काय असणार बघा. यामध्ये फिजिक्स, त्याचबरोबर केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, आणि काय असणार बघा. तर असे जे असणारे कन्सेप्ट जे आहे 3 विषय एकत्र केले आणि त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1 हा त्याच्यामध्ये तयार केला. हे लक्षात घ्या. त्यापैकी पहिलं प्रकरण जर आपण बघितलं तर लॉज ऑफ मोशन असं आपण म्हणतो. मोशन किंवा त्याच्या रिलेटेड असणारे कन्सेप्ट, त्याच्या संदर्भात असणारे काही बेसिक ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला त्याच्यामध्ये माहिती. आपल्याला म्हणजे मोशन म्हणजे गती, बरोबर आहे. गती म्हटलं की आपल्याला गती जी आहे हा जर कन्सेप्ट जर आपण बघितला तर तो काय असणार आहे, इमॅजिनरी कन्सेप्ट. इमॅजिनरी म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणतो सापेक्ष म्हणतो, रिलेटिव्ह कन्सेप्ट असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. आता पहिला टॉपिक जर आपण बघितलं तर लॉज ऑफ मोशन हे आपण म्हणतोय. यामध्ये न्यूटनचे असणारे गतीविषयक नियम हाच आपल्याला बेसिक कन्सेप्ट त्याच्यामध्ये शिकायचा आहे. त्याचबरोबर पहिल्या प्रकरण जर आपण बघितलं की एक जनरल साठी डेट कशा पद्धतीनं सायन्स डेव्हलप करतो किंवा आपण काय काय कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपण बघतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारे जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघतोय. हे लक्षात घ्या. सुरुवातीला पहिलाच कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघतोय मोशन किंवा मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतोय गती. सो व्हॉट इज मीन बाय मोशन हा पहिला कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघतो. आपल्याला साध्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो. सो व्हॉट इज मीन बाय मोशन, इफ अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन फ्रॉम इट्स मेन पोझिशन, किंवा त्याच्या पहिल्या पोझिशन पासून किंवा पहिल्या लोकेशन पासून ती जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागी जर त्याची जर दिशा बदलत असेल किंवा त्याची जर स्थिती बदलत असेल, त्याची पोझिशन स्थिती बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज ए मोशन असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. लक्षात घ्या. मग आपण जर काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण बघतोय बघा. एक एक्झाम्पल आपण चालू गोष्टी आपण पुस्तकात बघा की फ्लाइट ऑफ बर्ड हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर काय असणार आहे दुसरं एक्झाम्पल, ए स्टेशनरी ट्रेन. त्याचबरोबर तिसरं एक्झाम्पल आहे लिव्ह फ्लाइंग थ्रू एअर. किंवा वाऱ्यामुळं हाणणारी पाणी. त्याचबरोबर काय असणार आहे चौथा आपण जर बघितलं तर स्टोन लाईंग ऑन हिल असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. आता हे 4 वेगवेगळे एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये. फ्लाइट ऑफ बर्ड, पक्षीची जागा बदलतो. कायमस्वरूपी आपल्याला माहिती आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपण आकाशामध्ये उडताना आपण बघतो. हे लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये आपण जर बघितलं की हे एक्झाम्पल काय तर मोशन रिलेटेड कन्सेप्ट ती जागा तर बदलतो. अलग लक्षात. इट चेंजेस इट्स पोझिशन फ्रॉम इट्स मेन पोझिशन टू एनी अदर पोझिशन. कुठली काय रिक्वायर्ड पोझिशन असेल त्या रिक्वायर्ड पोझिशन मध्ये त्याची जागा बदलली जाते. म्हणून त्यामध्ये आपण जर बघितलं काय म्हणलेलं आहे चेंजेस इट्स पोझिशन म्हणजे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मोशन. हे लक्षात घ्या. त्याची जागा बदलतोय ना. त्याचबरोबर स्टेशनरी ट्रेन, आता याच्यामध्ये कन्सेप्ट असा आहे स्टेशनरी स्थिर. तर यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीची जागा पद्धती जाणवत नाही. कारण स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे त्या जागी ती स्थिर आहे, निवांत आहे. त्याच्यामुळं हा कन्सेप्ट जर आपण बघितला तर इट काय असणार आहे
डज नॉट चेंजेस पोझिशन. त्याचबरोबर तिसरा कन्सेप्ट जर बघा तर लीव्स आर काय असणार बघा, काय बोलतो की झाडाची असणारी पानं जर आपण जर बघितलं तर लीव्स फ्लाइंग थ्रू एअर असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय की झाडाची जी पानं आहेत त्याच्या एका फिक्स पॉइंट पासून ती पानं काय होतात की हलते. हे लक्षात घ्या. फांद्या असतील फांद्या पण हलते. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला काय झालेलं आहे मोशन आपल्याला बघायला मिळते. मोशन इज ऑब्झर्व. हे लक्षात घ्या. कुठल्या प्रकारचे मोशन आहे तर ते ऑसिलेटरी मोशन आहे. कारण का झाडाने स्वतःची जागा सोडली का नाही, किंवा त्या फांदीला ज्या ठिकाणी ते जोडलेले असणार आहे त्याच्यापासून फक्त ते इकडे तिकडे हलतात. ती जागा किंवा कुठले झाडाचं पान न तुटलेलं पान हे काय असणार आहे बरोबर त्याची जागा घेण्याची अशा पद्धतीनं तिथल्या तिथं फिरते अकॉर्डिंग टू डिरेक्शन ऑफ गोइंग. मग ते असं ह्या पद्धतीने असं काय असणार आहे हलणार. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर काय म्हणलं पुढं स्टोन लाईक ऑन द हिल. ही काय नॉन रिलेटिव्ह काय नॉन मोशनिंग आहे. हे लक्षात घ्या. ह्याला कुठल्याही पद्धतीची मोशन नाही आहे. दगड आहे त्या स्थितीमध्ये असणार आहे. जोपर्यंत आपण तो उचलून ठेवत नाही तोपर्यंत तो तिथंच असणार आहे. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितले. म्हणजे ह्या ज्या ऑब्जेक्ट जे आहेत, आता काही काही ऑब्जेक्ट आपण हे डायरेक्ट बघतोय, हे सगळे ऑब्जेक्ट आपण बघतोय. लक्षात. काही काही ऑब्जेक्ट आपण बघू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एअर पार्टिकल्स किंवा एअर मॉलिक्युल्स जे आहेत आपल्याला बघायला मिळणार नाही. हे लक्षात घ्या. कारण ते एअर मॉलिक्युल्स अतिशय छोटे कॅनॉट व्हिज्युअलाइज, वी कॅनॉट सी दॅट एअर मॉलिक्युल. म्हणजे नॉन विजिबल असणारे एअर मॉलिक्युल जे आहेत हे काय असणारे फिरताना आपण बघतो, पण त्यांचा एक्झिस्टन्स आपल्याला जाणवतो. म्हणजे वारा सुटलाय, वाऱ्याच्या इकडून तिकडे गेलेला आपण बघितलं, पण त्याची जाणीव जी आहे ती बाकीचे ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला कळतं. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करतो बघा, तर असे जे एक्झाम्पल्स आहेत की जिथं आपल्याला व्हिज्युअलायझेशन बघायला मिळत नाही किंवा लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन मध्ये आपण म्हणलो लाईटचे जे काही पार्टिकल्स आहेत फोटॉन्स म्हणतो आपण त्याला, ते जे फोटॉन्स काय असतात फक्त पुढच्याला ते काय करतात की एनर्जी देतात. ते एनर्जी मध्ये तो व्हायब्रेट होतो. असं व्हायब्रेट करत 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 त्याची जी एक्झिस्टन्स आहे ती लाईट जी आहे इट विल बी ट्रॅव्हल्स फ्रॉम सम टू अवर. लक्षात घ्या. किंवा साऊंड वेव्ह आपण बोलतो. आता ह्यामध्ये ऍक्च्युअली साऊंड जे आहे व्हायब्रेशन एका पॉइंट ते व्हायब्रेशन काय करतं, व्हायब्रेशन मध्ये त्या मॉलिक्युलच्या एनर्जी तो शेजारच्या मॉलिक्युलमध्ये असं करतं. समजा आता इथं आपण बोलतो म्हणून ते बघा इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि ही ऑब्जेक्ट त्या ठिकाणी व्हायब्रेट व्हायला तर ती काय करतात पुढच्याला. मग अशा पद्धतीनं आपण असं असं करत 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 काय होतंय एकमेकाला ट्रान्सफर करत एक वेव्ह पॅटर्न तयार. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं एनर्जी ट्रान्सफर ऑफ एनर्जी ही जी आहे ही काय करतो बघा, तर अशा पद्धतीनं ही जी असणारी ट्रान्सफर ऑफ एनर्जी ही पुढे 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 सरकत. हे लक्षात. म्हणजे इथं आपण प्रत्यक्षात बघत वी फील दॅट. हे लक्षात. वी फील दॅट इन दिस सर्विस. हे जर मी एखाद्या क्लास बोर्ड मध्ये पण एखाद्या पाण्यामध्ये आपण बोलतो आपल्याला बोलतो पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण बोलतो तिथले लिमिट आपण एकतर बोलू शकत नाही. जरी प्रयत्न करतो टाका पाण्यामध्ये शक्यता. त्यामुळं पाण्यामध्ये साऊंड वेव्ह जे आहे त्याचा स्पीड कमी असतो, एकदम कमी, म्हणजे निग्लिजिबल होतो. हेच आपण एखाद्या काचेच्या पूर्णपणे एन्व्हलप मध्ये जर असेल जवळ तर काचेच्या ज्या एका पूर्ण एन्व्हलप मध्ये जर असेल त्यातनं जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर बोलू शकणार नाही. अंतराळात गेलो तिथं जोरदार तोडायला चालू केलं शक्य नाही, आपल्याला ऐकू येणार नाही. कारण का ह्याला मीडियम लागणार. साऊंड ट्रॅव्हल्स काय असणार आहे इन ए मीडियम. व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल होत नाही. लाईट यूज होतात पण साऊंड यूज होत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण त्याच्यामध्ये
सांगू शकतो. त्याचबरोबर अजून एका एक्झाम्पल आपण बघतो बघा. तर आपण एका बसमध्ये ट्रॅव्हल करतो, प्रवास करतो. त्यावेळेस आपण त्या बसमध्ये स्टेबल आहे म्हणजे बसलोय. पण प्रॅक्टिकल जर विचार जर केला की आपण ज्यावेळेस एखादा पर्सन एखाद्या गाडीमध्ये आपण बसतो किंवा आपण एखाद्या टू व्हीलर मध्ये कुठेतरी चाललोय, समजा ही व्हेहिकल आहे, हे व्हेहिकल आपण चाललोय आणि इथं आपण कुठेतरी हा पर्सन जे आहे तो पर्सन त्याच्यामध्ये आहे, आपल्याला वाटतं तो बसला. सध्या आपण वर्गात एका ठिकाणी बसलाय, स्टेबल आहे असं आपल्याला वाटतं. पण आपण स्टेबल आहे का? प्रॅक्टिकल विचार केला तर नाही. का नाही सांगतो आपण स्टेबल का नाहीये? आपण इथे स्थिर आहे का? हा नक्की. अजून कोण? आपण स्थिर आहे इथं, इथं बसलाय तो आपण स्थिर आहे का? आहे तर कसा वाटत, नसेल तर कसं वाटत सांगतो नाही. आपण म्हणतो काय करायचं? काय सांगणार? कारण पृथ्वी फिरती आहे. बरोबर आहे, करेक्ट. पृथ्वी फिरते, पृथ्वीचं मोशन आहे हे लक्षात घ्या. तसं आपण काय केलं बघा की इथं बस आहे, ती बस मुव्हिंग आहे आणि या बस मध्ये आपण बसलोय. लक्षात म्हणजे आपलं काय झालं की आपला स्पीड आणि ह्या बसचा स्पीड सारखा. आपला स्पीड आणि बसचा स्पीड सारखा. त्यामुळं आपण त्या बस मध्ये स्थिर असल्यासारखं वाटतो. जर आपण जर बाहेरून एखाद्या तिसऱ्या ऑब्झर्वर बघितलं काय असणार आहे? बोथ आर मुव्हिंग आणि हा स्टेशनरी, हा जमिनीवर आहे ते लक्षात घ्या. म्हणजे काय झालेलं आहे की हा जो आहे तो स्टेशनरी स्थिर आहे. काय म्हणलेलं आहे? स्टँडिंग ऑन द लँड, जमिनीवर तो आहे. आणि तिसऱ्या ऑब्झर्वर बघितलं तर बस आणि त्याच्यामध्ये असणारा पॅसेंजर दोन्ही पण मुव्हिंग आहे. किंवा एक साधं एक्झाम्पल बघा की आपण गावाला जातोय, आपण बसमध्ये बसलोय आणि आपल्या शेजारी एक एसटी आहे, बरोबर आहे. दोघांचा स्पीड जर सारखा जर असेल तर दोन्ही एकमेकाला स्टेबल आहेत किंवा स्टेशनरी आहेत असं वाटतं. आलं लक्षात? म्हणजे आपण खिडकीतनं बघितलं तर ती बस आपल्याला स्थिर असं वाटतं आणि त्यातला पॅसेंजर कोणतरी असेल, एक एक्स पॅसेंजर असेल, त्यांनी आपल्याकडे बघितलं तर आपण स्थिर आहे असं वाटतं. लक्षात? म्हणजे काय झालं इथं दोन्ही स्पीड हे सारखे. मग आपण काय केलं, ह्या पॅसेंजरचा स्पीड आपण एक एक्स मानू आणि बसचा स्पीड वाय मानू. दोन्ही मधला असणारा फरक हा 0 म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? दॅट इज कॉल्ड एज ए रिलेटिव्ह स्पीड. हे लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणतो की हा जो असणारा रिलेटिव्ह मोशन किंवा रिलेटिव्ह स्पीड हा जर 0 जर आला तर दोघांचे मोशन सारखे. लक्षात? म्हणजे दोन्ही एकमेकांना स्टेशनरी आहे असं वाटतं. आता हा झेड आहे, हा झेड ऍक्च्युली झेड ची व्हॅल्यू 0 आहे असं समजतो. ह्याचा असणारा स्पीड जो आहे तो 0 आहे. म्हणजे आपण काय केलं तर एक्स मायनस झेड आणि काय केलेलं बघा की वाय मायनस झेड या दोन्ही मध्ये असणारा स्पीड नॉट इक्वल टू 0. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवला हे लक्षात घ्या. आता आपण म्हणलं ना तर आपण पृथ्वीवर काय असणार आहे? स्टेबल आहे असं आपल्याला काय वाटतं? तर आपण पृथ्वीवर आहे, आपला स्पीड आणि पृथ्वीचा स्पीड सारखा आहे म्हणून आपल्याला स्टेबल वाटतं. एखाद्याने जर अंतराळात जर बघितलं की तो एका कुठल्या स्पेस शटल मध्ये असेल आणि त्यातून त्यांनी जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण ही मोशन मध्ये आहे, पृथ्वी ही मोशन मध्ये आहे, आपलं टोटल युनिवर्स जे आहे म्हणजे आपली गॅलेक्सी आहे गॅलेक्सी पण मोशन मध्ये आहे. हे लक्षात घ्या. आपली गॅलेक्सी म्हणजे 9 ग्रह आहेत. ते 9 ग्रहामध्ये इतर अजून काही कंटेंट मग त्याच्यामध्ये उपग्रह असतील, कॉमेट्स असतील, मिटिओर्स असतील किंवा अजूनही काही घटक त्याच्यामध्ये आहे. हे सगळे असणारे पार्टिकल टोटल गॅलेक्सी पूर्णपणे नो लेवल त्याचा स्पीड खूप निग्लिजिबल आहे, खूप निग्लिजिबल आहे. म्हणजे लाखो वर्षांनी ती कुठतरी थोडंसं 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर एवढं काहीतरी डिस्टन्स दिसते. लाखो
वर्षांनी किंवा अब्ज वर्षांनी थोडं डिस्प्लेसमेंट इतका निग्लिजिबल स्पीड आहे लक्षात आणि युनिव्हर्स तर मोठंच आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण त्याच्यामध्ये बघतोय हे लक्षात घ्या म्हणजे मग आपल्याला हे जर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू हे आपल्याला किंवा आपल्या पुढे बसणारा प्रवासी तो प्रवासी सुद्धा आपल्याला आपल्या स्पीडने चालत असतो पण तो आपल्याला स्टेबल लक्षात म्हणजे अशा पद्धतीनं हा जो असणारा कन्सेप्ट जर आपण जर बघितला तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा असणारा कन्सेप्ट जर आपण जर बघितला तर काय म्हणतो बघा आपण की मोशन इज काय असणार आहे रिलेटिव्ह मोशन इज द रिलेटिव्ह कॉन्सेप्ट रिलेटिव्ह म्हणजे आपण त्याला आभासी म्हणतो किंवा काय म्हणतात बघा रिलेटिव्ह किंवा वास्तव सापेक्ष असे कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत तर यामध्ये आपण काय म्हणतो की मोशन जी आहे ती सापेक्ष कल्पना आहे असं आपण म्हणतो गती ही सापेक्ष कल्पना आहे गती ही सापेक्ष असते सापेक्ष म्हणजे काय तर सापेक्ष म्हणजे आपण आपली मोशन दुसऱ्या कुठल्या तरी मोशन बरोबर कम्पेअर करतो लक्षात आपण बसमध्ये चाललोय ना तर आपण दुसऱ्या शेजारच्या बसमध्ये त्याची तुलना करतो म्हणजे त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किंवा विथ रिलेटिव्ह टू असा शब्द त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्याच्या तुलनेनं ती मोशन आपण त्याच्यामध्ये विचार त्याच्यामध्ये करतो म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे की मोशन इज ए रिलेटिव्ह कॉन्सेप्ट असं आपण म्हणतो मग आपण काय म्हणणार बघा पण त्याच्यामध्ये इज काय असणार आहे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बघा काय असणार आहे इज पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज position of object is changing with respect to आता हे शॉर्ट मध्ये आपण कसं लिहायचं बघा कंसामध्ये लिहायचं बघा WRT असा शब्द आपण त्याच्यामध्ये वापरतो with respect to its surrounding बघा with respect to its surrounding then we can say that काय असणार आहे ऑब्जेक्ट किंवा we can say an object is in a motion तर अशा पद्धतीनं ती जी ऑब्जेक्ट आहे ती त्या गतीमध्ये आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं आपण काय म्हटलेलं बघा आता हे कधी आहे ज्या वेळेस त्याची पोझिशन जर चेंज होत असेल तर ती मोशन होते जर पोझिशन चेंज होत नाही असं जर आपण म्हणलं तर आपण काय म्हणतोय अदरवाइज इट इज इन ए रेस्ट किंवा स्टेशनरी असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय इट इज रेस्ट ऑर स्टेशनरी तर अशा पद्धतीनं हे जे असणारे मोशन आहे ती मोशनची असणारी संकल्पना किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला सांगता येईल आलं लक्षात तर अशा पद्धतीनं पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग म्हणून विथ रिस्पेक्ट टू महत्व आहे कारण रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे आपण काय करतो की त्या सराउंडिंगच्या मानाने त्या गतीमध्ये बदल होत असेल किंवा त्या पोझिशनच्या स्थितीमध्ये बदल होत असेल तर ती जी असणारी ऑब्जेक्ट आहे ती मोशन मध्ये आहे आपण सांगू शकतो तर अशा पद्धतीनं हे असणारं मोशनचं असणारा कन्सेप्ट हा आपण त्याच्यामध्ये बघतोय आता त्यानंतर पुढचा असणारा विषय जर आपण जर बघितला सगळ्यात महत्त्वाचा असणारा कन्सेप्ट जर आपण जर बघितला मोशनच्या रिलेटेड असणार किंवा जो मोशनचा संदर्भ आहे तर पहिल्यांदा कन्सेप्ट जो आहे तो डिस्प्लेसमेंट आणि दुसरा जो कन्सेप्ट आहे
तो असणार आहे डिस्टन्स. तर हे दोन कन्सेप्ट आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. पहिल्यांदा आपण काय करतो बघा, डिस्प्लेसमेंट. मराठीमध्ये आपण विस्थापन म्हणतो, लक्षात. तर यामध्ये आपण जर बघितलं डिस्प्लेसमेंट असा आपण शब्द त्याच्यामध्ये वापरतो, हे लक्षात घ्या. तर यामध्ये आपण बघा तीन पोझिशन्स आपल्याला दिले, ए बी आणि सी. तीन स्पॉट आहेत. इथं जे आहे हे आपलं हाऊस आहे, हाऊस ऑफ सेल्फ असं आपण म्हणलं. बी या ठिकाणी आपण काय म्हणलेलं आहे, हाऊस ऑफ फ्रेंड, आपल्या मित्राचं असणार घर. आणि हे जे आहे हे स्कूल तुमच्या शाळा, ते आपण त्याच्यामध्ये बघतो. तीन वेगवेगळे पोझिशन. मग यामध्ये पहिली पोझिशन आहे ए. मग आपला एस नावाचा मित्र आहे, तो इथं आहे. हा पर्सन आहे, हे लक्षात घ्या, पर्सन 1. आणि त्यामध्ये हा वाय जो आहे हा काय असणार आहे, पर्सन 2, की जो या एक्स चा मित्र आहे. लक्षात आपण काय करतो बघा, तीन वेगवेगळ्या असणाऱ्या डिस्टन्स आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर यामध्ये इथून ते इथपर्यंत असणारं अंतर जे आहे ते 500 मीटर. आणि इथून ते इथपर्यंत असणारं अंतर जर आपण जर बघितलं तर 1200 मीटर. त्याचबरोबर आपण जर बघितलं हे 500 मीटर अंतर आहे आणि दुसरं जे आहे ते काय असणार आहे, 1200 मीटर असणार अंतर. आणि इथून ते इथपर्यंत डायरेक्ट अंतर आपण काढू शकतो. आता ती माहिती आपल्याला साधारणतः 1300 मीटर, बरोबर आहे. मग आपण काय करतो बघा, तर हा ए आणि हा बी या दोन्ही मधला डिस्टन्स आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केला. त्यानंतर आता आपण काय करतो बघा, इथून ते स्कूल पर्यंत असणारं अंतर काय ते आपण कॅल्क्युलेट केलं. आणि इथून ए पासून ते सी पर्यंत असणारं अंतर आपण कॅल्क्युलेट केलं. तर आपण जर बघितलं आता ह्या दोन्हीचा आपल्याला वेळ कॅल्क्युलेट करा. इथं साधारणतः 5 मिनिट